आज मननाकरिता एक घेतलेला छोटासा विषय. त्या विषयाचं नाव आहे क्रियाशील जीवन. त्या जीवनाकडे आज आम्ही थोडस लक्ष देऊया. आज खरोखर आमच्या जीवनामध्ये क्रिया वाचून आमचा विश्वास हा निर्जीव आहे आणि खरोखर आमच्या जीवनामध्ये क्रिया ही व्हायलाच पाहिजे. मी विनंती करील, इब्री लोकांस पत्र याचा 11वा अध्याय वचन 7 मी तुम्हाला पुढे वाचत आहे. इब्री लोकांस पत्र याचा 11वा अध्याय वचन 7. तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरवले आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. इब्री लोकांस पत्र याचा 11वा अध्याय वचन 7 मी तुम्हा समोर वाचलेलं आहे. इथे आम्ही नोहाबद्दल पाहतो आणि जुन्या करारामध्ये नोहाने जे काही तारू बांधलेला आहे त्या तारू विषयी आणि त्याच्या विश्वासाविषयी आणि कशा प्रकारे त्याने त्या जगाला दोषी ठरवले त्याची मांडणी या नवीन कराराच्या इब्री लोकांच्या पत्रात आम्ही पाहतो. जोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली. जे कधी नोहाने पाहिलं नाही किंवा त्याला ती गोष्ट माहीत नाही त्याबद्दल त्याला सूचना मिळाली आणि पुढे असं म्हटलं, त्यांनी आदरयुक्त भयाने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. आदर युक्त भयाने त्याने विश्वासाने आपल्या कुटुंबाकरिता तारू तयार केले. खाली असे म्हटले, त्या विश्वासाच्या द्वारे जो त्याने विश्वास ठेवला त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरवले. तो विश्वास आम्ही नोहाच्या जीवनातून पाहतो की त्याने ती तारूचं जे काही फाउंडिंग आहे किंवा तो तारू कशा प्रकारे आहे किंवा ती जहाज कशी असेल याची कोणत्याही प्रकारचा अंदाज नसताना किंवा कधीही आपल्या नेत्राने आपल्या डोळ्याने कधी पाहिलेली कृती नाही, परंतु एक आदरयुक्त भयाने आणि परमेश्वराच्या सांगण्याने ते तयार करण्यास तो तयार झाला, तो सिद्ध झाला. परंतु त्याचा उद्देश एक वेगळ्या प्रकारे इथं दर्शवतो. असं म्हटलं, त्याच्या कुटुंबाकरिता त्याने विश्वासाने तारू तयार केले. त्याचा विश्वास किती किती मोठा आहे, किती मौल्यवान असा आहे की त्याच्या कुटुंबाकरिता त्याने परमेश्वराच्या प्रत्येक शब्दानुसार त्याने ते तारू तयार केले. आम्ही तो विषय किंवा तो धडा जर आम्ही पाहिला किंवा ती गोष्ट जर आम्ही पाहिली, कुठेही कधीही आम्हाला नोहाने परमेश्वराला प्रश्न केलेला मी पाहत नाही. जसा परमेश्वर सांगत गेला तसा तो तयार करत गेला. त्याने कुठेही परमेश्वराला विचारलं नाही किंवा मी ही गोष्ट कधी पाहिली नाही, याचा आकार, याचं स्वरूप, याचा रंग, याचं रूप हे मला माहीत नाही, परंतु सांगतोय तर मी कसं करावं, मी काय करू, कोणतीही कल्पना नसताना किंवा त्याने कधी पाहिलेली गोष्ट नाही अशी गोष्ट नोहाने परिपूर्ण केली, आकर्षित केली, परमेश्वराला आवडली, कारण त्याने परमेश्वराच्या सांगण्यानुसार केले. आणि काय झालं की त्याने त्याच्या विश्वासाच्या द्वारे एक तारू तयार केले. खाली असं म्हटलं, त्याच विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरवले. एक दुसरी बाब, एक दुसरी गोष्ट की विश्वासाने त्याने तारू तयार केले, ते आपल्या कुटुंबाकरिता, एक संरक्षणाकरिता त्याने ती तारू तयार केली, ती जहाज तयार केली. परंतु असं म्हटलं की त्या विश्वासाने त्याने जगाला दोषी ठरवले. विश्वास किती मोठा आहे किंवा त्या विश्वासामध्ये किती ताकद आहे, परंतु हा विश्वास आम्ही त्या नोहाच्या जीवनामधून एक वेगळ्या संदर्भाने पाहतो. तो म्हणजे त्या विश्वासाने त्याने जगाला दोषी ठरवले. प्रियांनो, कधी कधी आमच्या जीवनामध्ये आम्ही समोरच्या व्यक्तीला किंवा आमच्या स्वतःच्या भावाला, आमच्या बहिणीला किंवा आमच्या आप्तजनाला किंवा आमच्या मित्रमैत्रिणीला कधी कधी आम्ही आमच्या बोलण्याहून दोषी ठरवतो, कधी कधी त्याच्या चुकावून दोषी ठरवतो, कधी कधी त्याच्या कामावरून आम्ही त्याला दोषी ठरवतो. परंतु नाही, इथे नोहाची कल्पना ही वेगळी आहे. त्याने जगाला दोषी ठरवले, परंतु त्याने आपल्या विश्वासाने ठरवले. विश्वास किती मौल्यवान आहे. शास्त्रात सांगितले, विश्वासाशिवाय क्रिया नाही, क्रियाशिवाय जीवन नाही.
आमच्या जीवनामध्ये क्रिया पाहिजे. त्या क्रियामध्ये आम्हाला विश्वास खूप महत्वाचा आहे. आम्ही तो विश्वास या नोहाच्या जीवनातून आम्ही पाहतो की त्याने आपल्या विश्वासाद्वारे जगाला दोषी ठरवले आणि विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. एवढंच नाही तर असं म्हटलं, विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. आम्ही विश्वासाचा धनी आम्ही नोहाला पाहतो. नोहाच्या जीवनामध्ये विश्वास प्रियानो किती खंबीर असा आहे की जे कधी कधी पाहिले नाही, ते जे कधी पाहण्यात आले नाही, त्याविषयी नोहाला सूचना मिळाली. काय ती? तो आपल्या कुटुंबाकरिता तारू तयार कर. आणि त्याने तारू तयार केला. असं म्हटलं की त्याने तो तारू आदरयुक्त भयाने केला, परमेश्वराचा आदर केला. पुढे तो विश्वासाने आपल्या कुटुंबाकरिता त्याने ते तारू तयार केले. पुढे आम्ही पाहतो की त्याने विश्वासाने जगाला दोषी ठरवले. आम्ही पुढे पाहतो की विश्वासाचा तो वतनदार झाला. आम्ही जर आणखी एका वचनाकडे जर थोडस लक्ष दिलं प्रियानो, तर तिथे आम्हाला पाहाव्यास भेटतं, क्रियाविना विश्वास हा व्यर्थ आहे. मी विनंती करेन याकोबाचे पत्र याचा 2रा अध्याय वचन 26 त्या वचनाकडं मी तुम्हाला घेऊन जाईल. म्हणून जसे शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे, तसा विश्वासही क्रिया वाचून निर्जीव आहे. आम्ही विश्वास पाहतो की या विश्वासामध्ये क्रिया ही खूप महत्वाची आहे. नुसता विश्वास हा चालत नाही, त्या विश्वासामध्ये क्रिया पाहिजे, त्या विश्वासामध्ये हालचाल पाहिजे. प्रियानो, नोहाने नुसता विश्वास ठेवला नाही, तर त्या विश्वासामध्ये त्याने क्रिया केली. त्याने ज्या वेळेस परमेश्वराने त्याला सांगितलं की मी जलप्रलय करणार आहे, मी पाऊस पाडणार आहे, मी पावसाचा झोम लावणार आहे, तू आपल्या कुटुंबाकरिता, मी सांगेल त्या प्राण्या पशु कीटमटोडे सगळ्या करिता तू एक तारू तयार कर, तू सिद्ध कर, तू बनव. आणि ते बनवण्याकरिता त्याने नुसता विश्वास ठेवला नाही, तर त्यामध्ये हालचाली आम्ही पाहतो, त्यामध्ये आम्ही कष्ट पाहतो, त्यामध्ये आम्ही मेहनती पाहतो. आणि ती तारू बनवण्याकरिता, तो गोफेर लाकडाचे ते तारू ते बनवण्याकरिता प्रियानो कितीतरी प्रॉब्लेम, कितीतरी संकट आले असतील, परंतु त्या प्रत्येक संकटाला तो सामोर गेला. प्रत्येक गोष्टी त्याने पाठीमागे टाकल्या आणि परमेश्वराच्या प्रत्येक गोष्टीला त्याने प्रथम प्राधान्य दिले. प्रियानो, परमेश्वराच्या सांगण्यानुसार त्याने आदरयुक्त भयाने ते तारू तयार केले. आणि त्या विश्वासाबद्दल आम्ही ते पाहतो की विश्वास ही क्रिया वाचून कसा आहे, निर्जीव आहे. हा विश्वास आम्ही जो पाहतो ना, हा विश्वास खूप महत्वाचा आहे. परंतु ह्या विश्वासामध्ये जर काही क्रिया नसेल तर आमचा विश्वास हा निर्जीव असा आहे. आमचा विश्वास हा निर्जीव असा आहे. आणि म्हणून इब्री लोकाच्या पत्र याचा 11वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीबद्दलचा भरवसा आहे आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची ती खात्री आहे. ही खात्री आम्ही केली पाहिजे. या खात्रीवरती परिपूर्ण विश्वास आम्हाला पाहिजे. आणि हा विश्वास आम्ही नोहाच्या जीवनामधून पाहतो. मी तुम्हाला पुन्हा त्या वचनाकडे घेऊन येईल. इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय आणि वचन 1. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची ती खात्री आहे. विश्वासामध्ये किती ताकद आहे, विश्वासामध्ये किती शक्ती आहे, ती शक्ती आम्ही ते पाहतो. असं म्हटलं, आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा एक भरवसा येतो. विश्वास साधी सुधी बाब नाही प्रियानो. आमच्या जीवनामध्ये, ह्या विश्वासणाऱ्या जीवनामध्ये विश्वासाला किती प्राधान्य आहे किंवा विश्वास किती महत्वपूर्वक आहे. आणि म्हणून म्हटलं, आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची ती खात्री आहे. ती खात्री आम्ही नोहाच्या जीवनामधून पाहते की त्याने तो तारू, ते जहाज आपल्या स्वप्नात पाहिलेली नाही, परंतु त्याने ती खात्री करून घेतली केवळ विश्वासाच्या द्वारे. म्हणून म्हटलंय ना की न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची ती खात्री आहे. आणि ती खात्री प्रियानो आमच्या जीवनामध्ये देखील पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या आम्ही निहाळल्या नाही, आम्ही पाहिलेल्या नाही, परंतु आम्हाला त्या गोष्टीवरती विश्वास ठेवणं तितकंच गरजेचं आहे. ज्या ज्यावेळेस आम्ही विश्वास ठेवतो त्यावेळेस आमच्या प्रभूला आनंद होतो.
आणि तो आनंद आमचा परमेश्वर प्रतिदिवशी आमच्यातून शोधतो. का? आज आमच्यातला तो विश्वास प्रियानो किती गरजेचं आहे तो जागृत करणं, त्या विश्वासामध्ये हालचाल करणं, त्या विश्वासामध्ये क्रिया करणं. आणि म्हणून आजचा विषय आहे क्रियाशील जीवन. आज आमच्या या जीवनाकडे थोडंसं डोकून पाहूया की आमचं जीवन हे निर्जीव आहे का? हे विश्वासणारं जीवन जे आम्ही म्हणतो, ह्या विश्वासणाऱ्या जीवनामध्ये क्रियाशील जीवन मी माझं चालवित आहे का? आमच्या ह्या जीवनामध्ये आज आम्ही थोडस लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. आणि त्या इब्री लोकांच्या पत्रामध्ये आम्ही पुन्हा आणखी त्या 6व्या वचनामध्ये वाचतो आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. पहा, ह्या विश्वासामध्ये किती ताकद आहे प्रियानो. असं म्हटलं, त्या विश्वासा वाचून त्याला संतोषणे, त्याला आनंदित करणे, त्याला आकर्षित करणे अशक्य आहे. म्हणजे हा विश्वास खूप महत्वपूर्वक असा आहे. आणि म्हणून असं म्हटलं, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध सटून करणारा तो प्रतिफळ देणारा आहे. हा विश्वास आम्हाला पाहिजे. कित्येकदा आमच्या मनामध्ये एक वेगळी भावना निर्माण होते. प्रभूला अनेकदा मागतो, प्रभू मला का देत नाही. मी अनेकदा रडून प्रार्थना करतो, का माझी प्रभू प्रार्थना ऐकत नाही. मी अनेक वेळा प्रभूला काहीतरी सांगितलेलं आहे, तो का त्याकडे दुर्लक्ष करतो. अशा कित्येक गोष्टी आमच्या जीवनामध्ये घेऊन हे वैवाहिक जीवन आम्ही आमचं चालवत राहतो. प्रियानो, त्या पलीकडेही मी सांगत असतो की आज खरोखर आज आमच्या मधला विश्वास हा निर्जीव झालेला आहे का, हे खूप पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि मी जे काय मागतो तो मला देणारा असा आहे. आणि जो कोणी असा विश्वास ठेवतो त्यांच्याकरता 3 वाक्य आहे. देवाचं वचन सांगतं, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, आणि ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. आम्हाला ह्या 3 गोष्टी आमच्या अंतःकरणातून विश्वासाने आणि परिपूर्ण करायच्या आहे. त्या प्रभू देणारा आहे, तो देत आलेला आहे. परंतु आमच्याकडं वेळ नाही, आमच्याकडं खात्री नाही. आणि म्हणून या प्रत्येक गोष्टी आमच्या जवळ टेपलेल्या आहे, परंतु आमच्या जवळ येण्यास त्या विलंब लावत आहे, केवळ आमच्या विश्वासामुळे. आज प्रियानो, आमच्यातला विश्वास जागृत करणं फार गरजेचं आहे. आणि या विश्वासणाऱ्या जीवनाला आज क्रियाशील जीवन देखील करणं तेवढंच गरजेचं आहे. आणखी एक वचन आम्ही वाचूया. त्या वचनात म्हटल्याप्रमाणे, न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री बाळगली, त्याने विश्वासाने तारू बांधले व त्याने त्याचे कुटुंब वाचले आणि देव जो बोलला ते खरे आहे त्याने त्याचा अनुभव घेतला. काय केलं प्रियानो? त्याने त्याचा एक अनुभव घेतला. हा विश्वास काय करतो माहितीये का? आमच्या जीवनातला हा प्रत्येक दिवशी प्रत्येक बाबतीत आम्हाला एक अनुभव देतो. हा अनुभव आम्ही घेतला पाहिजे, अनुभव आम्हाला समजला पाहिजे. एक उदाहरण मी सांगतो. साखर ही गोड आहे, परंतु ही साखर हा गोड आहे हे आम्हाला कधी कळते? ज्यावेळेस आम्ही ते आमच्या तोंडामध्ये घेतो, ते चघळतो, त्याचा स्वाद घेतो आणि आम्हाला कळते, जीभ सांगते ही साखर कशी आहे, गोड आहे. ती पांढऱ्या कलरची आहे म्हणून गोड आहे का? असं नाही. एक उदाहरण तुम्हाला म्हणून समजण्यासाठी सांगतो. परंतु आमच्या जीवनामध्ये एवढंच गरजेचं आहे की प्रत्येक गोष्टीचा अनुभव आम्हाला घेतला पाहिजे, प्रत्येक गोष्टी आम्ही समजली पाहिजे, प्रत्येक गोष्टीवरती आमचा विश्वास पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीची खात्री आम्हाला पाहिजे. तर हे आमचं विश्वासणारं हे जीवन आहे. कारण हे जीवन जे आहे एक पाण्याचा बुडबुडा आहे, एक वाफेसारखं जीवन आहे. या जीवनाला अनेक वेगवेगळ्या उपमा दिलेला आहे. हे जीवन एक मिठासारखं आहे. आणि काय त्या मिठाचा खारटपणा जर गेला तर हे मीठ काय करतात? बाहेर फेकून देऊन त्याचा दुरुपयोग होतो. हे आमचं जीवन आहे, हे प्रभूने दिलेलं आहे. प्रभूची हे जीवनाने देणारी आमची देणगी आहे. हे आशीर्वादित जीवनाचे प्रभूने आम्हाला दिलेले आहे. या जीवनाकरता बरेच लोक झटत आहेत, परंतु त्यांना हे जीवन भेटत नाही. आज बरेच जण दुःखाच्या आक्रोशामध्ये आहे. आज बरेच लोक अनेक प्रकारच्या अनेक गोष्टीला, अनेक संकटाला झुंज देत आहेत. परंतु आज बघा ना, या विश्वासणारे जीवन या प्रभूने किती मन मोकळं जीवन आज खरोखर आम्ही त्याच्या चरणाजवळ बसून त्याच्या प्रत्येक गोष्टीचं आज मनन करत आहोत. देवाचं वचन आमचे कान आज ऐकत आहे.
आज खरोखर आमच्या अंतःकरणामध्ये एक वेगळा बदल होत आहे. ही प्रभूची योजना आहे, ही प्रभूची देण आहे आमच्याकरिता. आणि हे मोलवान आम्हाला दिलेले जीवन, या जीवनामध्ये जर विश्वास नसेल प्रियानो, तर आमचं जीवन हे निर्जीव असं आहे. आणि म्हणून आज या जीवनाकडे किती विशेष करून लक्ष देणं गरजेचं आहे. या क्रियाशील जीवनाकडे आज किती डोकावणं किती गरजेचं आहे. आणखी तुम्हाला समजण्याकरिता मी काही विषय किंवा काही गोष्टी तुमच्या पुढे वाचतो. उत्पत्तीचा ग्रंथ 22 वचन 12 मध्ये मी पाहतो अब्रामाचा आणि इसाकाचं जे बॉन्डिंग आहे, किंवा अब्रामाने जे इसाकाचं अर्पण केलेली जी विधी आम्ही पाहतो, तिथे आम्ही विश्वास पाहतो. तो विश्वास देखील आम्ही खंबीररित्याने आम्ही पाहतो की 100 वर्षी जो अब्रामाला इसाक नावाचा मुलगा झाला, तो किती प्रिय आहे, की तो किती आवडता आहे. परंतु परमेश्वर म्हणतो की माझ्याकरिता तू त्याचं काय कर, अर्पण कर, त्याचं समर्पण कर, आणि मी अशा अशा ठिकाणी सांगेल, त्या ठिकाणी तू त्याला घेऊन जा. आणि लगेच त्याने त्या परमेश्वरावरती विश्वास ठेवला, त्याच्या आज्ञेवरती, त्या दयेने, त्या भयेने लगेच तो आपल्या बाळाला म्हणजे सकाला घेऊन त्या डोंगरावरती गेलेला. आम्ही ते थोडक्यात ते अर्पण आम्ही पाहतो, परंतु त्या अर्पणामध्ये आम्ही एक मोलवान आणि एक महत्वाची गोष्ट आम्ही तो विश्वास पाहतो. ज्यावेळेस इसाक त्याला म्हटला, बापा सगळं आहे, सूर्य, लाकड, सर्व काही गोष्टी आहेत, परंतु अर्पणाकरिता कोकरा कुठे? आणि आपण म्हटलं की देव पाहून देईल, परमेश्वर पाहून देईल. त्याचा तो परमेश्वरावरती किती विश्वास आम्ही पाहतो. एक वेगळी बाब नाही का? एकुलता एक मुलगा, तो प्रिय, अति प्रिय आहे, तो वयाच्या पलीकडे झालेला आहे, किती वेगळा आनंद असेल तो. परंतु तो आम्ही आनंद पाहतो, तो परमेश्वराने मागितलेला आहे, परमेश्वराने सांगितलेलं आहे की माझ्याकरिता त्याचं तू अर्पण कर. आणि तो अर्पणाकरिता तो अब्राम त्या इसाकाला घेऊन त्या डोंगरावरती गेलेला आहे. परंतु इसाकाबद्दल मी पाहतो, इसाकाने पुढे शब्दही बोलला नाही. आपला बाप अब्राम म्हटला ना परमेश्वर पाहून देईल, तर त्याने हे आपल्या बाप म्हणजे अब्रामावरती विश्वास ठेवला. अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला, आणि विश्वासाने काय झालं, एक आरोळी, एक घोषणा ती अब्रामाच्या कानावर आली प्रियानो. ती काय? अब्रामा थांब. हा विश्वास आहे. परमेश्वर आमचा विश्वास निहाळतो, परमेश्वर आमचा विश्वास पाहतो, आणि आम्हा विश्वासणाऱ्यामधून विश्वास दाखवणं किंवा विश्वास येणं हे किती गरजेचं आहे. आणि म्हणून अब्रामाच्या जीवनातही आम्ही पाहतो, इसाकाच्या जीवनातही आम्ही पाहतो की त्यांचा किती खंबीररित्या तो विश्वास परमेश्वराने पाहिलेला आहे. आम्ही खाली त्या हबेला पाहतो, त्या उत्पत्तीचा 4 आणि 4 वचनामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. त्या हबेलाचं आम्ही अर्पण पाहतो, त्याने ते अर्पण किती विश्वासरित्या केलेलं आहे. आणि अशा अर्पणाचा, त्या हबेलाचा परमेश्वराने आदर केलेला आहे. आणि पुढे कायनाने हबेलाचा खून केलेला आहे, ती एक गोष्ट आहे, परंतु हबेलाचा विश्वास त्या परमेश्वराला आम्ही पाहतो. तो आपल्या जीवनामध्ये किती प्राधान्य परमेश्वराला देतो. आणि त्याने असं म्हटलं की शेतीतलं पहिलं अर्पण त्याने परमेश्वराला दिलेलं आहे. हे अर्पण परमेश्वराला स्वीकारले देखील आहे. परमेश्वर आमचं अंतःकरण पाहतो, परमेश्वर आमचा विश्वास पाहतो. आणखी पौल म्हणतो चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, यासाठी आमचे तारण झालेले आहे. पहिले थिमोथेचा 6 वचन 18 मध्ये आम्ही पाहतो, चांगले करण्याकरिता आम्हाला सिद्ध केलेलं आहे. धनवान आम्हाला कशा रीते व्हायचे, सत्कर्माविषयी आम्हाला धनवान होणं फार गरजेचं आहे. पौल आमच्या जीवनाविषयी लिहून ठेवतो की चांगलं करण्याकरिता आमचं तारण झालेलं आहे, चांगलं करण्याकरिता आमची निवड झालेली आहे. जर आम्ही आमच्या जीवनामधून अनेक बाबीनुसार खरोखर जर विचार केला, तर आमची काय लायकी आहे, किंवा आमच्यामध्ये असा चांगला कोणता गुणधर्म आहे की आम्ही खरोखर देवाच्या जवळ येऊन त्याचं गुणगान गावं. खरोखर ही लायकी पात्रता नसताना परमेश्वराने एक वेगळं स्वरूप आम्हाला दिलेलं आहे, त्याच्या प्रतिरूपाचा आम्हाला बनवलेला आहे. तो आमचा फक्त विश्वास पाहतो, तो आमच्या विश्वासाचा भुकेला आहे, तो आमचं अंतःकरण पाहतो. जसं योहानाने परमेश्वराकडे हळू पाहून म्हटलं, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. एकदा नाही प्रियांनो, त्याने जाताना देखील पाहलं. परमेश्वराचा अगदी पाहणं प्रियांनो एक वेगळं आहे. तो आमचं जे काही आमच्याकडे पैसे असेल, किंवा आमचं काय सोनं नाणं असेल प्रियांनो, हे आमचा प्रभू पाहत नाही. तो आमचं अंतःकरण पाहतो, तो आमचं मन पाहतो, आणि महत्वाचं सांगू, तो आमचा विश्वास पाहतो. आम्ही किती विश्वासाने चालतो, आमच्या विश्वासामध्ये किती
किती नीतिमान काही गोष्टी आहेत की खरोखर आम्ही विश्वास ठेवतो आणि आमच्या विश्वासणाऱ्या जीवनामध्ये आम्ही जर काही चुकीच्या गोष्टी करतो तिथे आमचा प्रभू खिन्न होतो, तिथे आमचा प्रभू दुःखी होतो. आणि म्हणून ज्या नीतीच्या गोष्टी आहेत, ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या चांगल्या गोष्टी जर आम्ही आमच्या जीवनातून करत असेल तर आमचा प्रभू प्रतिदिवशी आमच्यावर हर्षित होत असेल, आमच्यावर आनंदित होत असेल. आम्ही त्या थोर देवाच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याचे आभार उपकार मानू की आज आमचं जीवन हे त्याने आज विश्वासणाऱ्या मंडळीमध्ये ठेवलेलं आहे. आज बरेच लोक बरेच लोक वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आज तिथे बरेच शिकवणारे वेगवेगळ्या रीतीचे असतील, परंतु आज विश्वासणाऱ्या मंडळीमध्ये आज आम्हाला शिकवणारे दास सेवकही फार उत्तम असे भेटलेले आहेत. आज उत्तम अन्न, एक चांगलं अन्न, त्या जुन्या काळामध्ये एक मानना शब्द आहे, ते अन्न आज आम्हाला या शास्त्राद्वारे भेटत आहे. ही किती आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून या विश्वासणाऱ्या जीवनामधून आम्ही अनेकदा या विश्वासणाऱ्याकडे थोडं आज लक्ष केलं पाहिजे. याकरिता आज खरोखर हे आमचं क्रियाशील जीवन हे खूप असं महत्वाचं आहे आणि याच्याकडे दुर्लक्ष केलं तर प्रियानो चालणार नाही. म्हणून याकडे थोडस आज आम्हाला पुन्हा पुन्हा आज लक्ष करण्याचं गरजेचं आहे. आणि म्हणून इपिस लोकांचं पत्र याचा 2रा अध्याय वचन 10 तिथे एक सुंदरसं वर्णन आम्ही पाहतो. इपिस लोकांचं पत्र याचा अध्याय 2 आणि वचन मी 10 तुम्हाकरिता वाचतो. आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. आपण साधे सुधे लोक नाहीत, आपण त्याची हस्तकृती आहोत. आम्ही त्याच्या समान, त्याच्या सारखे दिसणारे असे आहोत. कारण उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये वाचतो, त्याने मनुष्य त्याच्या प्रतिरूपाचा केला, त्याच्याशी मिळता जुळता केला, त्याच्या सारखा केला. आम्ही त्याची हस्तकृती आहोत. आज किती मोठी आज नंबर प्लेट आम्हाला लावलेली आहे की आज आम्ही त्याची हस्तकृती आहोत. आणि म्हणून म्हटलं की आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्य आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवलेली आहे. बघा, आम्हाकरिता एक योजना त्याने अगोदरच आखून ठेवलेला आहे. आमचा जन्म होण्या अगोदर त्याने आमची काळजी घेतलेली आहे.